हाय सगळ्यांना, शुभ सकाळ. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. सकाळचे 9 वाजले आणि मला अजून धुंदलं दिसू राहिलं, कारण का पाऊस एवढा चालू आहे रात्रपासून. चाललंय म्हणजे जास्त वेळ नाही, असा फुरूफुरूच आहे, पण असं झडीचं वातावरण आहे. सगळ्या गोष्टी त्याच्या जाग्यावर आहेत. बकऱ्या गोट्यातून बाहेर आणून बांधल्या इकडे. आणि बाहेरचं वातावरण दिसतो आता जरासा. बाहेरचं वातावरण दाखवतो तुम्हाला. आता जरासा पाऊस थांबला. चिवताई आमच्या बाहेर भरारी घेऊ राहिल्या. थांबला म्हणजे लय केसासारखा बारीक चालू आहे. सकाळची झाली अखाडी, अखाडीची झडी लावली वाटते. आणि सगळी गल्ली तर एकदम सामसूम आहे. फक्त राजा निघला बाहेर. राजाला काही घरात गमत नाही. बकऱ्या चालल्या की काय सरले लेंडी. ललताजीच्या बकऱ्या ललताजीनं बाहेर आणल्या रोडवर. आणि वातावरण एकदम असं पॉश आहे, हिरवगार, एक नंबर वातावरण आहे बाहेरचं आता. पण घरातल्या वस्तूंना म्हणजे पसारा जसाच्या तसाच आहे. थोडंसं पाणी उगळलं तर बैलाची जोडी बाहेर आणून बांधली, कारण का घरातलंही पसारा होते मग. आणि बकऱ्या दिलंय कल्ला करतात. आता आवार दाखवतो तुम्हाला पावसाचा आमचं. हे बघा आमचं आवार कसं आहे पावसाचं. तर पिल्लं कल्ला करू राहिले. पिल्लं का बरं नाही सोडले बाई. आणि आमच्या आईचं घरात चालू आहे नाश्ता सकाळीच. साऱ्या घरात बरं धरतू राहिलं तुले. हा, ललताजीनं आणलं बकरा बाहेर सडकवर. हा, मी नेतो जरा बनानं बाहेर. बाहेरचं वातावरण तर पाहिलंच तुम्ही. एकदम थंडगार आहे. रात्रीपासून असंच वातावरण आहे. सकाळी म्हणजे काल जरासं बरं होतं. आणि या थंड वातावरणात मला झाली सर्दी, कारण का त्या दिवशी वावरात मला झालो नाही. छत्री बित्री होती, खोपडी होती, सगळं होतं, पण थंडगार वा. खालून पाय मातीत थंडे आणि 2 टाइम काम केलं, त्याच्यानं मला झाली सर्दी. एवढं थंड वातावरण आहे का मला आज खायला काही करावं नाही वाटलं. तर बनवणार आहो मी आज. रात्री जेवण नाही केलं बरोबर, पोळ्या उरल्या. त्या पोळ्याचा चिवडा करून घेतो आता मस्त. जसे का आपण पोहे करतो तसे. कांदा, शेंगदाणे, हिरवी मिरची, हिरवा सांबार. आता कांदा शेंगदाणे होऊ देतो मस्त कढईत. आज स्वयंपाक करायची काही इच्छा नाही आणि खायची इच्छा नाही, कारण का सर्दीने एवढं तोंड खराब पडते ना, हे तुम्हालाही माहित आहे मलाही माहित आहे. पण आता काहीतरी जरासं भूक लागल्यावर खायला पाहिजे म्हणून चिवडा करून ठेवतो पोळ्याचा. आज स्वयंपाकाला सुट्टी. कांदा घ्यायलो आपले, हे पोळ्या जराशा जाड्या आहेत ते बारीक करून घेतो. एवढी सर्दी आली का काय करावं काय नाही हे सुचून नाही राहिलं. कांदा आणि हे त्यानंतर त्याने कांदा शेंगदाणे टाकले, त्याच्याबरोबर मध्ये हिरवी मिरची टाकायची होती. बसली पोळ्याच बारीक करत. आता हिरवी मिरची टाकली आणि हे मस्त भुजायची. अजून चहा प्यायची राहिली मी. हे रात्रीची पुरणाची पोळी आणि भजे ते तसेच आहे. पाऊस असा येऊ राहिला का जरासा कसा कमी होते आणि अचानक येते. म्हणजे बाहेर जायला चान्स नाही आज. आणि मी तर बाहेर जातच नाही बाबा, पण जावाच लागते, कारण का बकऱ्याला चालायला चान्स नाही. आज त्याला कुठार लावा लागेल आज बी बाहेरच. आणि आज तर कामाला जायचे काहीच चान्सेस नाही.
कांदा मिरची आणि शेंगदाणे झाले आता मस्त असा कलर पकडला आले. आणि याच्यात टाकून द्यायच्या हे पोळ्या. मस्त पोळ्यासारखं मिश्रण करायचं, पोळ्या बारीक करायच्या. इकडे चहा ठेवला, अजून चहा प्यायची राहिली मी. झाला आपला चिवडा तयार. याच्यावर हिरवा सांबार टाकायचा थोडासा. आणि हा जरासा वाफू द्यायचा. वाफला असा झाला चिवडा आपला तयार. पाऊस झाला बाहेर चालू. आवाज येत असेल तुम्हाला, कागदावर वाजते टिक टिक पाऊस. आता चहा पिऊन घेतो मी. चला जरासं पाणी थांबलं तर दादांना बकऱ्याने जरासं खुल्लं खुल्लं वाटवायला. मला तर असं वाटलं आज का दिवसभर याच्यातच राहावं लागते का काय. माझा आवाज जरासा जास्त जाम झाला. तरी मग घरच्याला काही कदर नाही. तेवढा पसारावर म्हणतात बाई अजून ना पोटात भाकर नाही. वाजले किती 12 वाजू राहिले. घरातूनच ऑर्डर देतात तेवढा पसारावर बाई. आवाज लागेल बकऱ्या मला हक्का. चला मग एवढं झाडू मारून घेतो. आज काही खरं नाही. आज दिवसभर गोधडीत झोपावं लागते वाटते. आता 12 वाजले. डॉक्टर नाही कोणच्या घरी. आज तर बाई काही खरं नाही वाटलं. वाट राहिली ना मध्ये पाणी प्या वाट राहिलं. आणि थंड पाणी तर बिलकुलही प्या नाही वाट राहिलं. आता फक्त 2-3 घास खातो आणि गोळी घेतो. म्हणजे संध्याकाळ लोक आराम येते. मग थोडासा यासाठी चिवडा करून ठेवा लागते. म्हणजे कधी मध्ये लागली का खाल्लं काहीतरी जरासं. आणि व्हिडिओचा एडिटच करतो आता मी. कारण लय तकलीफ होऊ राहिली मला. एका सैन नाही होऊ राहिली एवढी. तब्येत खराब असून नाही मी वावरात गेली. आता हे तर वनेच आहे. एक नंबर हा चिवडा. बकरा गेल्या चढायला एक मोठं टेन्शन गेलं जीवाच्या मागचं. आणखी चला मग इथंच व्हिडिओ एंड करते. बाय. आता माझी तब्येत बरोबर झाल्याशिवाय मी काही ब्लॉग टाकत नाही. तब्येत चांगली झाली तर ब्लॉग टाकतोच नाही.